नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा ययाति पुस्तकात उद्धृता अस्ति। अस्तु तर्हि अग्रिमा कथा पठिष्यामः। ही तर फार पुढची आठवण झाली, पण तिच्या आधीच्या अर्धवटपणे आठवणाऱ्या आणि अर्धवट ऐकलेल्या अशा कितीतरी आठवणी माझ्या मनाच्या तळाशी पडून आहेत. मात्र त्यांचा आस्वाद घेण्यात आता रस वाटत नाही मला. काळ्या कुट्ट ढगांनी झाकळून गेलेल्या आभाळातून मंद चांदणे चिरपावे तशा वाटतात त्या. तथापि त्यावेळची एक आठवण माझ्या मनात अगदी घर करून राहिली आहे. जखमेचा व्रण राहतो ना, तशी ती आहे. त्या आठवणीचा अर्थ परवापर्यंत मला कळला नव्हता, पण आता आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते, त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. माझ्या आईची एक आवडती दासी होती, कलिका तिचे नाव. मला सुद्धा ती फार आवडे. अधूनमधून स्वप्नात सुद्धा दिसे. का ते मात्र कळत नसे. मी जी आठवण सांगतोय त्यावेळी फार तर 6 वर्षांचा असेन मी. खेळता खेळता कलिकेने मला धरले, अगदी घट्ट पोटाशी धरले. मी तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागलो. तिने आपल्या बाहूंचा विळखा अधिकच दृढ केला. तिला कडकडून चावावे, नी कशी झाली असे म्हणून टाळ्या पिटीत निसटून जावे असे माझ्या मनात आले. इतक्यात आपल्या छातीशी माझे मस्तक दाबून धरीत ती म्हणाली, अलीकडं फार अवखळ झालात हं युवराज. तान्हेपणी दूध पिताना कलिका हवी होती तुम्हाला, तेव्हा कसे देवासारखे पडून राहत होता माझ्या खांद्यावर, आणि आता? मी चकित होऊन प्रश्न केला, मी तुझं दूध पित होतो? कलिकेने हसत मान हलवली. पलीकडेच तिची मुलगी अलका उभी होती, माझ्याच वयाची. तिच्याकडे बोट दाखवीत कलिका म्हणाली, या पोटच्या पोरीला वरचं दूध घातलं मी, नी तुम्हाला ते सारं विसरलं वाटतं. मी अधिकच अस्वस्थ झालो. मी तिला विचारले, लहान मुलं आईचं दूध पितात ना? हो, तू माझी आई आहेस? इकडे तिकडे भयभीत दृष्टीने पाहत ती हळूच म्हणाली, असं भलतंसलतं बोलू नये युवराज. धुमसणाऱ्या यज्ञकुंडातून नुसता धूर निघत राहावा तशी माझ्या बालमनाची स्थिती झाली. मी हस्तिनापूरचा राजपुत्र होतो, युवराज होतो. मग तान्हेपणी मी एका शूद्र दासीचे दूध का प्यालो? आईने आपले दूध मला का पाजले नाही? कलिकेचे दूध मी प्यालो आहे, मग तिला मी आई म्हणून का हाक मारू नये? ही कल्पना सुचतात माझ्या बालमनावरले दडपण दूर झाले. मी कलिकेला मिठी मारून म्हणालो, आजपासून मी तुला आई म्हणणार. माझ्या तोंडावर हात ठेवीत ती म्हणाली, युवराज, महाराणी आपली आई आहेत, त्यांची सर मला कशी येईल? मी त्यांच्या पायाची धूळ आहे. मी चिडून प्रश्न केला, मग आईनं मला आपलं दूध का पाजलं नाही? कलिका स्तब्ध राहिली. मी रागारागाने ओरडलो, तिनं मला आपलं दूध का पाजलं नाही? सशाच्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत कलिका माझ्या कानात कुजबुजली, मूल अंगावर पाजलं की बायकांचं रूप कोमेजून जातं म्हणे. कलिकेच्या त्या उद्गारांचा त्यावेळी मला नीटसा अर्थ कळला नाही, पण एक गोष्ट मात्र माझ्या अगदी जिव्हारी लागून राहिली. माझ्या हक्काचे काहीतरी माझ्यापासून हिरावून घेतले गेले होते. मला एका मोठ्या सुखाला वंचित केले होते, आणि ते कुणी? तर प्रत्यक्ष जन्मदात्या आईने. ती कशासाठी? तर आपले रूप टिकावे म्हणून. आईसुद्धा इतकी स्वार्थी असते? छे, आईचे माझ्यावर प्रेम नाही, तिचे प्रेम आहे स्वतःच्या सौंदर्यावर. जाणून बुजून मी आईवर पहिल्यांदा रागवलो. त्या दिवशी दिवसभर मी तिच्याशी अबोला धरला. रात्री माझ्या मंचकापाशी येऊन तिने बाळराजा, येऊ अशा कितीतरी हाका मारल्या, पण माझ्या मस्तकावरून तिने हळुवारपणे हात फिरवला. त्या स्पर्शात प्राजक्ताच्या फुलांचा नाजूकपणा होता. मी थोडासा विरघळलो, पण मुकाच राहिलो. मी डोळे उघडले नाहीत. माझे चिडलेले मन म्हणत होते, मोठमोठ्या ऋषींसारखी शाप द्यायची शक्ती माझ्या अंगी हवी होती, म्हणजे आईची तत्काळ शिळा करून टाकली असती मी. शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो, पण माझ्या काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नाही. ते काम अश्रूंनी साधते. माझ्या गालांवर ऊन आसवे पडताच मी डोळे उघडले. आईला रडताना कधीच पाहिले नव्हते मी. माझे बालमन गडबडून गेले. तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गाल घाशीत मी विचारले, आई, काय झालं तुला? ती काहीच बोलेना. मला पोटाशी घट्ट धरून माझे केस कुरवाळीत आणि आसवे गाडीत ती मंचकावर तशीच बसून राहिली.
माझ्या गळ्याची शपथ आहे तुला, असे शेवटी मी म्हटले. थरथर कापणाऱ्या हातांनी माझे मुख तिने वर उचलले. पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत ती सद्गतीत स्वराने म्हणाली, माझं दुःख कसं सांगू तुला ते बाळ. बाबा तुझ्यावर रागावले? बाबांना बरं वाटत नाही. छे, तुझा आवडता मोर महालातून कुठं उडून गेला? त्या मोराची नाही मला काळजी. मग माझा दुसरा मोर केव्हा कुठं उडून जाईल? दुसरा मोर कुठं आहे तो? हा, असा उद्गार काढून तिने मला अगदी घट्ट पोटाशी धरले. फुलांचा वास घेताना मी असेच करीत असे. कितीही वास घेतला तरी माझे समाधान होत नसे. त्या फुलांचा चोळामोळा करून त्यातला सारा सारा सुगंध एका क्षणात आपल्याकडे ओढून घ्यावा असे माझ्या मनात येई. आई आता तेच करीत होती. मी तिचे फूल झालो होतो. तिच्या त्या मिठीत माझे अंग दुखू लागले, पण मन मात्र सुखावले. तिच्या डोळ्यातले पाणी बोटाने निपटीत मी म्हटले, नाही, मी तुला सोडून कुठंही जाणार नाही आई. कधी कधी बाळपण एकच काळ जाणते, वर्तमान काळ, मी मोठ्या उत्साहाने उद्गारलो. कधी कधी मी तुला सोडून जाणार नाही. ही भीती तिला का वाटावी हे मला कळेना. मी पुन्हा पुन्हा खोदून खोदून तिला विचारू लागलो. शेवटी ती म्हणाली, आज दिवसभर तू माझ्यावर रुसला आहेस. एक शब्दसुद्धा बोलला नाहीस तू माझ्याशी. बागेत फिरायला चल म्हणून संध्याकाळी मी तुझा हात धरला, तो झिडकारून दिलास तू. माझ्याकडं असे डोळे वटारून पाहिलंस. आता तू जागा होतास, पण माझ्या हाकांना ओ दिली नाहीस. माझ्यावर का रागवला आहेस तू? ययू, आईबापांची दुःख मुलांना कधीच कळत नाहीत. पण तू मला एक भिक्षा घाल. तू तरी त्याच्यासारखं करू नकोस. त्याच्यासारखं? तो कोण? लहानपणी राक्षसांच्या कथा ऐकताना पुढं काय झालं असे मी मोठ्या अधीरपणे विचारित असे. त्याच उत्सुकतेने मी आईला प्रश्न केला, तो कोण? महालात आई आणि मी यांच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. दाराबाहेर दासी झोपली असावी. कोपऱ्यातल्या सोन्याच्या समईतील ज्योतसुद्धा पेंगुळली होती. असे असून आई चोहींकडे कातर दृष्टीने का पाहत होती ते मला कळेना. ती हळूच उठली, दरवाजा लोटून परत आली. मग माझे मस्तक मांडीवर घेऊन ते थोपटीत मृदू कंपित स्वरात ती म्हणाली, ययू, तू खूप मोठा झाल्यावर हे सांगणार होते मी तुला. पण आज तू माझ्यावर रुसलास, उद्या रागवशील, परवा डोक्यात राख घालून निघून जाशील. तो गेला तसा म्हणून तो कोण? तुझा थोरला भाऊ. मला भाऊ आहे? आहे बाळ, थोरला भाऊ आहे. होय, कुठं आहे तो? देव जाणे. जिथं असेल तिथं देवानं त्याला सुखी ठेवावं एवढीच प्रत्येक दिवशी मी प्रार्थना करते. अगदी लहानपणी अलकेसारखी अनेक मुले राजवाड्यात माझ्याबरोबर खेळत असत. किंचित मोठा झाल्यावर अमात्य, सेनापती, राजकवी, कोशपाल, अश्वपाल इत्यादिकांच्या मुलांशी मी खेळू लागलो. पण राजवाड्यात माझ्या बरोबरीचे असे कोणी नाही याचे राहून राहून मला दुःख वाटे. बागेतली फुलझाडे तुडवीत फुलपाखरांचा पाठलाग करायचा धीरही त्यांना होत नसे. आपला थोरला भाऊ इथे असता तर असल्या साऱ्या खेळांचे सुख कसे द्विगुणित झाले असते हा विचार करण्यात मी दंग होऊन गेलो. बाळपण किती सरळ, किती निर्मळ, किती एकमार्गी असते. तो भाऊ केवढा होता हे काही आईला विचारायचे मला सुचले नाही. तो इथे असता तर बाबांच्या मागून राज्यावर तोच बसला असता. आपल्याला साधा राजपुत्र म्हणूनच सारा जन्म कंठावा लागला असता. असा मत्सराचा विचारही त्यावेळी माझ्या मनाला शिवला नाही. मला माझा तो थोरला भाऊ हवा होता. खेळायला आणि भांडायला सुद्धा मला हवा होता. तो कुठे आहे? काय करतो? आईला भेटायला तो का येत नाही? मधमाशांचे मोहोळ उठावे तसा असल्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनाला दंश करायला सुरुवात केली. मी भीत भीत आईला विचारले, त्याचं नाव काय? यती. किती दिवस झाले त्याला जाऊन? तू व्हायच्या आधी वर्ष, 1.5 वर्ष तो निघून गेला. अगदी एकटा निघून गेला. हे शब्द उच्चारताना आईचा स्वर अतिशय व्याकुळ झाला असावा, पण ते काही माझ्या लक्षात आले नाही. अगदी एकटा निघून गेला तो. या तिच्या शब्दांनी यती अतिशय धीट असला पाहिजे हा एकच भाव माझ्या मनात निर्माण झाला. मी आईला विचारले, तुला न सांगता गेला तो? तिने नुसती मान हलवली. तो गेला त्या दिवसाच्या आठवणीने तिच्या काळजातले शल्य हलविले होते. पण माझे मन आईला न सांगता राजवाड्यातून निघून जाणाऱ्या साहसी यतीभोवती पिंगा घालीत होते. मी पुन्हा आईला प्रश्न केला, तो कोणत्या वेळी गेला? ऐन मध्यरात्री. घनदाट अरण्यात चांगली 1.5 प्रहर रात्र होईपर्यंत जागी होते मी.
त्याची सारखी समजूत घालीत होते. मग माझा डोळा लागला. पहाटे जागे होऊन पाहते तो यती आपल्या अंथरुणावर नाही. काळोखात सगळीकडे शोधलं त्याला सेवकांनी, पण तो कुठंच सापडला नाही. मी स्वतःशीच म्हणालो, भाऊ असावा तर असा. लगेच कथेतल्या चमत्कृतीविषयी वाटणारे आकर्षण माझ्या मनात जागे झाले. मी आईला म्हटले, यतीला घेऊन कुठं गेली होतीस तू? एका महर्षींच्या दर्शनाला. लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी मला मूल होईना, म्हणून आम्ही दोघं त्या ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिलो होतो. त्यांच्या आशीर्वादानंच यती झाला मला. प्रत्येक वर्षी त्याच्या वाढदिवशी मी त्याला त्या ऋषींच्या दर्शनाला घेऊन जात असे. तो निघून गेला तेव्हा मी अशीच परत येत होते. यतीचं मन स्थिर नाही हे मला ठाऊक होतं. तिथंच राहायचा हट्ट धरून बसला होता तो. त्यामुळे मी त्याच्यावर संतापले. त्याला नाही नाही ते बोलले. वांडखुंडाला गाडीच्या मागं बांधून नेतात ना, तसंच जवळजवळ आश्रमातून ओढून आणलं मी त्याला. त्याच्या रुसव्या फुगव्यांकडं मी लक्ष दिलं नाही. त्याला काय हवं होतं? काय हवं होतं यतीला? मी उत्सुकतेनं मध्येच प्रश्न केला. टपटप टिपे गाळीत ती म्हणाली, अजूनही मला नीट कळलं नाही ते. त्याला देवाधर्माचा नाद फार होता. दासीत ताजी टपोरी फुलं प्रत्येक दिवशी सकाळी पुढं आणून ठेवीत, पण यतीनं झटून त्यातली काही उचलली नि त्यांचा पोटभर वास घेतला असं कधी घडलं नाही. केव्हा तरी 4-2 फुलं तो हळू घ्यायचा आणि कुठल्या तरी दगडाचा देव करून त्याला ती वाहायचा. तो खेळ खेळायचा ते सुद्धा किती विचित्र होते. समाधी लावून डोळे मिटून बसण्यात किंवा कसली तरी दाढी लावून लुटुपुटीचा ऋषी होण्यात त्याला आनंद वाटे. दोन्ही कुळातलं राजे पण त्याच्या रक्तात उतरलं नव्हतं. राजसभेत सशासारखा तो चोहींकडे भीत भीत पाहत राही. पण कुणी योगी, तपस्वी, संन्यासी राजवाड्यात आला की त्याच्याशी मात्र त्याची गट्टी होई. खूप खूप शोध केला आम्ही त्याचा, पण आभाळातून गळून पडलेली चांदणी कधी कुणाला दिसते का? माझ्या यतीही तसाच. माझ्या जन्मापूर्वीचे आपले हे दुःख आई शक्य तितक्या शांतपणाने मला सांगत होती, पण शेवटच्या क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला. माझा यतीही तसाच. हे शब्द तोंडातून बाहेर पडताच घनदाट अरण्यातली ती क्रूर पहाट तिच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली असावी. बोलता बोलता ती अडखळली, थांबली, कापू लागली. करुण स्वर अळविणाऱ्या सतारीची तार एकदम तुटावी तसा भास झाला मला. क्षणभर तिने माझ्याकडे शून्य दृष्टीने पाहिले. त्या दृष्टीचे भय वाटले मला. लगेच तिने सुस्कारा सोडला आणि मला पोटाशी धरून ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली. तिचे सांत्वन कसे करायचे ते मला कळेना. आई आई असे मी तोंडाने म्हणत होतो आणि तिला बिलकुल स्पर्शाने माझे हृदगत व्यक्त करीत होतो. मनाचा कड थोडासा ओसरल्यावर ती मला म्हणाली, ययू, यती तुझ्या एवढा होता तेव्हा पहिल्यांदा माझ्यावर रुसला. त्या रुसव्याकडं मी लक्ष दिलं नाही, पण आज तुझा रुसवा पाहताच माझ्या काळजाच्या जखमेची खपली उडून गेली. तिच्यातून भळभळ रक्त वाहू लागलं. जे कुठंही बोलायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं, जे लहानपणी तुझ्या कानांवर पडू नये म्हणून आम्ही धडपड करीत होतो, ते तुझ्यापाशी मी बोलून गेले. भीतीमुळं बोलून गेले. तू यतीसारखाच एखाद्या दिवशी निघून गेलास तर ययू, मूल हे आईच्या डोळ्यातली बाहुली असतं रे. ती स्पुंदत म्हणाली, नाही आई, यतीसारखा मी तुला सोडून जाणार नाही. तुला दुःख होईल असं मी काही करणार नाही. मला वचन दे. मी माझा हात तिच्या हातावर ठेवून म्हणालो, आई, मी कधी कधी संन्यासी होणार नाही. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे प्रतीक्षते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.